राज्यातील 11 मतदारसंघात मतदान सुरू। सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.64% मतदान। शरद पवारांनी रांगेत उभं राहून केलं मतदान। मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी देखील मतदानाचा हक्क बजावला। बारामतीच्या काटेवाडीत मविया उमेदवार सुनीत्रा पवारांनी केलं मतदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मातोश्री आशा पवार यांच्यासह बजावला हक्क। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं मतदान। संभाजीराजेंचं मतदानही संपन्न। सांगलीमध्ये संजय काका पाटलांचं मतदान। विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांनीही बजावला मतदानाचा हक्क। साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क। मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचं उदयनराजेंना आव्हान। सोलापुरात मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंनीही केलं मतदान। म्हाड्यात मवियाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील काही मिनिटात मतदान करणार। कणकवलीत नारायण राणेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर रायगडच्या सुतारवाडीमध्ये सुनील तटकरे यांचं कुटुंब देखील मतदानासाठी पोहोचलं। देशातील 93 जागांवर मतदान सुरू। पंतप्रधान मोदींनी अहमदाबादच्या राणी परिसरात बजावला मतदानाचा हक्क, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील केलं मतदान। पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी पहिली जाहीर सभा। 17 मे रोजी रोड शो। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दक्षिण मुंबईतही राज ठाकरे सभा घेणार का याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।